छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी आम्ही गोंधळी गोंधळी आणि आम्ही शोभाच शाही पथक आहे. 7 भाषेत नाव ओळखतं. इंग्लिश, कन्नड, उर्दू, कुठल्याही भाषेत नाव सांगा. 1-2 नाव इंग्लिश, कन्नड, उर्दू येऊ द्या. हे मराठीत नाव आहे साहेबांचं. बोला शिवाजी महाराज. बरोबर आहे का साहेब? बोलण्याचं चॅनल बदल लागतं. जी मराठी स्टार प्रवाह फक्त चॅनल बदलतो. इंग्लिश नाव ओळखलं इंग्लिश तर जरा टाळीची नुसती साथ झाली. इंग्लिश नाव ओळखल्या पाहिजे. मराठीत कोण पण नाव ओळखतं महाराष्ट्रातले बोलवे. बरोबर असेल तर साहेब बरोबर म्हणून सांगा. चुकीचं असेल तर चुकीचं बोला. रॉयल किंग शहबाग साहेब, तसंच आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर संतोषजी पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच प्रदेश उपाध्यक्ष आमचे मित्र विक्रमजी पावसकर, शिरीषजी चिटणीस साहेब आणि या सातारामध्ये तमाशा महोत्सव असेल, त्याच पद्धतीनं हा शाहिरी महोत्सव ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित होतोय ते पंकजी चव्हाण. खरं तर या लोककला आहेत त्या आपण जपल्या पाहिजे. या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या लोककलांना या ठिकाणी राजश्रय देण्याच्या उद्देशानं
अशा पद्धतीचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी घेतले जात आहेत आणि ज्या आपल्या जुन्या ज्या कला आहेत त्याचं जतन करण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून होत आहे. खरं तर डिजिटल क्रांती झाल्यामुळं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, टीव्ही, सर्वच गोष्टी मुळे पूर्वीचा जो काही तमाशा असेल, शाहिरी असेल, या गोष्टी काळाप्रमाणे या ठिकाणी लुप्त होत चाललेल्या आहेत. परंतु ही आपली परंपरा या ठिकाणी टिकवली पाहिजे. आता गाडीत येताना आमची चर्चा साहेबांना तेच सांगितलं की त्या नवीन नवीन ह्या साधनं आल्यामुळं त्या कला लोप पावतायत. तर साहेबांची भूमिका यामागे अशी आहे की म्हटले जरी काही असलं तरी आपल्या लोकांना या ठिकाणी जिवंत राहिल्या पाहिजेत, आपल्या संस्कृतीचं जतन झालं पाहिजे आणि आपल्या या माध्यमातून आपला इतिहास सुद्धा लोकांच्या समोर गेला पाहिजे. आणि अशा पद्धतीचं एक द्रष्ट महाराष्ट्राचं नेतृत्व खरं तर शेलार साहेबांच्याकडं ही सगळी दृष्टी आहे आणि त्यांच्याकडे योगायोगाने हा सांस्कृतिक कार्यविभाग जे दिलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी त्यांचा जो काय अभ्यास आहे, गाढा व्यासंग आहे, ते पाहून या ठिकाणी खरं तर एक अतिशय योग्य अशा पद्धतीचे मंत्री या ठिकाणी महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि त्या माध्यमातून आपले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला सातारामध्ये सुद्धा पाहता येतात. त्यांचं या ठिकाणी भाग्य समजतो. कारण सांस्कृतिक कार्य विभागाच्या मनामध्ये साताऱ्यातच केला पाहिजे या मागचं कारण स्पष्ट आहे की सातारा जिल्हा आणि ही इकडची माती ही प्रचंड पराक्रम, प्रचंड बलिदान, देव देश आणि धर्मासाठी त्यागाची पूर्ण समर्पित वृत्ती याने भारलेला हा सगळा परिसर आहे. हा परिसर आणि हा जिल्हा समृद्ध, संपन्न साहित्य, कला, संस्कृती याचा वारसा सुद्धा जपणारा जिल्हा आहे. मी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की आधुनिक महाराष्ट्राला काय, पण त्या आधीच्या काळात सुद्धा या सातारा जिल्ह्याने आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या माझ्या मायभूमीला स्वकीयांसाठी, स्वधर्मासाठी आणि स्वभाषेसाठी लढण्याची संपूर्ण वृत्ती दिली. आणि म्हणून ज्या वेळेला या अतिशय प्राचीन लोककलेच्या महोत्सवाची कल्पना आम्ही ठरवली त्यावेळेला माननीय खासदार महाराज साहेबांनी सुद्धा मला विनंती केली आणि आमच्या सर्व आमदार आणि पंकज या सगळ्यांच्या विनंतीवर हाच स्थान साताराचं योग्य आहे असं समजून 3 दिवसाचा महोत्सव आम्ही याच ठिकाणी करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. मित्रांनो, आपण हे समजून घेतलं पाहिजे. तेच राष्ट्र, तोच समाज जिवंत राहतो जो राष्ट्र, जो समाज आपल्या ऐतिहासिक प्रथा, परंपरा, संस्कृती याबद्दल सजग असतो. आक्रमण केवळ युद्धाच्या रूपाने येतात हे खरं असलं तरी आक्रमण नवीन युगामध्ये केवळ युद्ध म्हणजे परंपरागत युद्धाच्या रूपात नाही, तर ज्याला आपण आजकाल इंटरनेट, सायबर या पद्धतीने जशी येतात तशीच आपल्यावरची आक्रमणं ही सांस्कृतिक आपल्या प्रथा परंपरेवर हल्ला करू सुद्धा. आणि म्हणून माननीय मोदीजींनी नेहमी म्हटलंय की आपल्याला असं राष्ट्र बनायचं आहे, आपलं राष्ट्र इतकं बलशाली आहे की आपल्याला या गोष्टी टिकवाव्या लागतील. विरासत से विकास तक
आणि ज्यावेळेला आपण विरासत आणि विकास या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला मांडतो त्यावेळेला विरासत या गोष्टीमध्ये आपली संपन्न परंपरा याचा उल्लेख, याचा सहभाग, याचं जतन, याचं संवर्धन, याचा प्रचार, याचा प्रसार हे सगळ्यात महत्वाचं आहे. पाटील साहेब मला कधी याच महोत्सवातून झाली आहे आणि म्हणून आज मला या ठिकाणी येण्याचा आनंद आहे, सहभागी होण्याचा आनंद आहे आणि बरोबरीने ही लोककला जेव्हा जिथे संधी मिळेल त्यावेळेला जगात आणि जगासमोर मांडण्याची सुद्धा भूमिका देवेंद्रजीच्या नेतृत्वातील या महाराष्ट्र सरकारची पूर्णपणे आहे आणि ते आम्ही करू एवढं आश्वासन देतो.